आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण 20 प्रश्नोत्तरे। मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती। रंगनाथ पठारे समिती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती नेमली होती। वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला। यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा। विशेष नाम वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला। या वाक्यातील रामायण या शब्दाची जात विशेष नाम आहेत। यातून एका विशिष्ट ग्रंथाचा बोध होतो। खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा। ती मुलगी चांगली गाते। ती दिलेल्या वाक्यात ती हे दर्शक सर्वनाम आले आहे। दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ तो, ती, ते, हा, ही, हे। माझे घर कोकणात आहे। या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा। सार्वनामिक दिलेल्या वाक्यात माझे हे सार्वनामिक विशेषण आहे। घर या नामाबद्दलची अधिक माहिती सांगते। जी सर्वनामे वाक्यात नामाऐवजी न येता नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना सार्वनामिक विशेषण म्हणतात। खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? व्यंजने ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्याशिवाय पूर्ण होत नाही त्यास व्यंजने म्हणतात। उदाहरणार्थ क याचा उच्चार करताना आपण अ हा स्वर मिसळून आपण त्याचा उच्चार करतो। वारंवार हा शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे अव्यय आहेत? आवृत्तीदर्शक आवृत्तीदर्शक हा कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार आहे। आवृत्तीदर्शक घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ वारंवार, फिरून, दररोज, क्षणोक्षणी। फळणवीस, कारागीर, सौदागर, कामगार हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? फारसी। फळणवीस, कारागीर, सौदागर, कामगार, गुन्हेगार, डावपेच, हुशारी, नोकरी हे फारसी भाषेतील शब्द असून हे परकीय किंवा विदेशी शब्द आहेत। दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? बीज, अग्रज, आधी जन्मलेला, अनुज, मागून जन्मलेला, बीज, दात, दोनदा जन्मलेला। खालील वाक्यातील काळ ओळखा। स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात। रीती वर्तमान काळ रीती वर्तमान काळ वर्तमान काळात एखादी क्रिया सतत करीत असण्याची रीत समजली तर त्याला रीती वर्तमान काळ असे म्हणतात। करत असतात या संयुक्त क्रियापदातून क्रिया वर्तमानात सतत करण्याची कर्त्याची रीत दिसते। साखर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? दंत तालव्य। साखर या शब्दातील चा या शब्दाचा उच्चार करताना त्याला आ लावून विचार केला जातो म्हणून हा दंत तालव्य वर्ण आहे। मुखातील दंत आणि तालू या भागाचा उपयोग केला जातो। झाले भाऊ, होतील भाऊ, आहेतही भाऊ। परंतु यासम हा अलंकार प्रकार ओळखा। अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकत नाही म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अन्वय अलंकार होतो। निरपेक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निस्पृह। निरपेक्ष निरीच्छ, निस्वार्थी, निरभिलाषी, अभिलाषी, इच्छा असणारा, स्वार्थी। लोकांनी आपण होऊन श्रमदान केले। या वाक्यातील आपण या सर्वनामाचे प्रकार ओळखा। आत्मवाचक सर्वनाम दिलेल्या वाक्यातील आपण हे आत्मवाचक सर्वनाम किंवा स्वतःवाचक आहे। ते वाक्यात स्वतः या अर्थाने वापरले आहे। आत्मवाचक सर्वनाम आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते। याला स्वतःवाचक सर्वनाम असेही म्हणतात। सारे भारतीय माझे बांधव आहेत हा कोणत्या वाक्याचा प्रकार आहे? विधानार्थी विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात। अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते आणि शेवटी पूर्णविराम असतो। कोणतीही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते। वाऱ्याहून चंचल मन असते। अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। पंचमी विभक्ती नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात। दिलेल्या वाक्यातील वाऱ्याहून या शब्दाला पंचमी विभक्तीला हून हा प्रत्यय लागला आहे। पंचमीचे प्रत्यय ऊन, हून। द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज या मराठी व्याकरणावरील प्रमुख ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विल्यम कॅरी विल्यम कॅरी द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज, दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे व्याकरण, कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठी व्याकरणावर निबंध, मुरोकेशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरण, गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण। नाचता येईना अंगण वाकडे मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा। नाचता येईना अंगण वाकडे एखादे काम चांगले करताना आल्यास काहीतरी खोड काढणे। नीतिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दुराचारी। अविचार, विचार, सदाचार, दुराचार। महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले या वाक्यातील विधेय ओळखा। करू लागले विधेय क्रियापद, करू लागले संयुक्त क्रियापद। उद्देश महात्मा गांधी। गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? स्वरसंधी। गणेश हा स्वरसंधी मधील गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे। गण अधिक ईश अधिक ई बरोबर ए गणेश। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।